नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल गुळपापड्या बनवणार आहे। विदर्भामध्ये अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी पितरांसाठी गुळपापड्या ह्या आवश्यक करून बनवल्या जातात। वेगवेगळे पदार्थ असतात, त्यातलाच हा एक गुळपापड्या पदार्थ आहे। आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण झटपट होणाऱ्या गुळपापड्या बघत आहोत। तर त्यासाठी 1 वाटी कणिक घेतलेली आहे। त्यानंतर आपण हा साधारणतः पावभर गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहे। त्यानंतर विलायची पावडर आणि पांढरे तीळ घेतलेले आहे। आता आपण एका पॅनमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। त्यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे, जास्त पाणी टाकायचे नाही आहे आपल्याला, आणि पाकसुद्धा करून घ्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला निव्वळ त्याचं पाणी करून घ्यायचं आहे। तेव्हा एका परातीमध्ये आता इकडे आपण जी आपण कणिक घेतली होती 1 वाटी आणि बेसन पीठ घेतले होते ते आता यामध्ये टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला टाकून घेतल्यानंतर त्याला छान स्पूनच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इकडे बघा, आता आपला पाक म्हणा किंवा पाणी तयार झालेलं आहे, गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। त्याआधी आपण यामध्ये थोडे तेलाचे किंवा तुपाचे मोहन घालू शकतो। मोहन घातल्यामुळे पापडी आपली खुसखुशीत होते। आता बघा, अशा पद्धतीने आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपल्याला पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे। तीळ ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही। त्यानंतर आपल्याला विलायची पावडर घालायची आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आज आपल्याला वेळ नसल्यामुळे हा झटपट होणारा आपण अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दाखवत आहोत। आणि त्यानंतर आपण हे पाणी छानपैकी जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते चाळणीच्या साहाय्याने गाळून यामध्ये टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बघा, थोडे थोडे करून टाकायचे आहे, एकदम पातळ करायचं नाही आहे। छान घट्ट आपल्याला याचा गोळा बांधून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळी। बघा, अशा पद्धतीने आपण उंडा तयार करून घेतलेला आहे। आज आपण ओलवणे आणि दळून आणणे, त्यानंतर आपण पापड्या बनवणे एवढी शक्य नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने पापड्या बनवत आहोत। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे बांधून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण सगळे गोळे बांधून घेतलेले आहे। म्हणजे एकसारखे करून घेतल्यामुळे कसं होते, पटापट आपल्या पापड्या लाटल्या जातात। तर आपण अशा पद्धतीने बघा, उंडा घेऊन आपण अशी त्याची पाती लाटून घेत आहोत। आता बघा, ही आपली पाती लाटून तयार झालेली आहे, म्हणजेच पापडी तयार झालेली आहे। आता तुम्ही बघा, त्याला एकसारखी येण्यासाठी, म्हणजेच सगळ्या पापड्या आपल्या एकसारख्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर त्यासाठी आपण काय करणार आहोत की एखाद्या झाकणाच्या साहाय्याने किंवा एखादं कोणतंही साहित्य घेऊन तुम्ही अशा पद्धतीने त्याचे गोल गोल एकसारखे आपण राऊंड तयार करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे। आता अशाच आपल्याला सगळ्या गुळपापड्या बनवून घ्यायच्या आहे। त्याआधी आपण फोकच्या साहाय्याने याला थोडे थोडे आपण असे हे करून घेणार आहे होल, म्हणजे आपली पापडी एकदम अशी टम्म फुगणार नाही आणि क्रंची आणि कडकपणा त्यामध्ये राहील। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला त्याला हे टाकून घ्यायचे आहे, होल टाकून घ्यायचे आहे। आता बघा, अशा पद्धतीने आपण पुन्हा तयार करून घेत आहोत। अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा होल पाडून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही आणि आपली पापडी छान तयार होईल। अशा पद्धतीने आपण बघा सगळ्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहे। थोड्या हवेमध्ये ठेवायच्या, अशा पद्धतीने बघा तयार झालेले आहे। आणि त्यानंतर आपण एक एक करून तेलामध्ये छानपैकी थोड्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। ह्या जर लाल होईपर्यंत आपण तळल्या तर खायला खूप चविष्ट लागतात, आणि आपण मीडियममध्ये जर ठेवला तर त्या एवढ्या काही खायला छान लागत नाही। तर प्रत्येकाची पसंती असते, त्यानुसार तुम्हाला
जास्त लाल कमी लाल तुम्ही त्या पद्धतीने तळून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।